नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 8वीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे घातांक आणि घनमूळ, इंडायसेस अँड क्यूब रूट्स. बघा, या ठिकाणी मी आज अशा प्रकारच्या संख्या पाहणार आहे की ज्या संख्यांचा घातांक हा परिमेय संख्या असेल, म्हणजे घातांक परिमेय संख्या असेल अशा प्रकारच्या आपणास आज संख्या काही पाहायच्या आहेत. आता मी बघा एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे 2 आणि याचा घातांक आहे 1/2. आता याचं वाचन आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर 2चा घातांक 1/2 किंवा काही मुलं अशा पद्धतीने वाचन करतील 2चे दुसरे मूळ किंवा काही म्हणतील 2चे वर्गमूळ. म्हणजे ही संख्या आपण अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. आता हे दुसरं उदाहरण पहा, 3चा घातांक 1/3. याचं वाचन 3चा घातांक 1/3 किंवा 3चं तिसरं मूळ किंवा 3चं घनमूळ किंवा इंग्रजीमध्ये क्यूब रूट ऑफ 3 असं करतो. आणि ही संख्या आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. बघा, 3चं तिसरं मूळ म्हणजे इथं 3 लिहायचं. आता वरची संख्या 2चं वर्गमूळ म्हणजे या ठिकाणी 2 आहे, परंतु ते 2 आपण नाही लिहिले तरी सुद्धा चालू शकते. आणि मग मी आता बघा ए हा पाया घेतो आणि घातांक स्थानी 1/n लिहिलं पहा. आता याचं वचन कसं करायचं, तर एचं n व मूळ किंवा एचा घातांक 1/n किंवा इंग्रजीमध्ये nth रूट ऑफ ए. आता ही संख्या वेगळ्या स्वरूपात अशी लिहिता येईल. बघा, इथं ए लिहायचं आणि जे मूळ आहे, जे रूट आहे ते या ठिकाणी आपणास लिहिता येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण घातांक परिमेय संख्या असणाऱ्या संख्या पाहिलेल्या आहेत. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट चालू करतोय पहा. आता स्क्रीन मी शेअर करतो पहा. आता या ठिकाणी पहा, प्रॅक्टिस सेट 3.1 आहे. त्यातील मी पहिला प्रश्न या ठिकाणी वाचतोय पहा. सर्वांनी बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. म्हणजे खालील संख्या या घातांक रूपामध्ये आपणास लिहावयाच्या आहेत. आता या संख्या घातांक रूपात लिहायच्या आहेत. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी लिहितोय पहा. पहिला प्रश्न असा आहे, 5th रूट ऑफ 13 म्हणजे 13चे 5वे मूळ. मग 13 ही संख्या आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे आणि 5वं मूळ आहे. 5वं मूळ असलं की 1/, कितवं मूळ आहे ती संख्या छेदामध्ये लिहायची, म्हणजे घातांक 1/5 असा येणार आहे. बघा, 5th रूट ऑफ 13 13चे 5वे मूळ ही संख्या तुम्हाला घातांक रूपामध्ये लिहायची आहे. मग कुणाचं 5वं मूळ आहे, तर 13चं 5वं मूळ आहे. मग 13 ही संख्या कंसामध्ये लिहायची आणि कितवं मूळ आहे, 5वं मूळ आहे. मग 5वं मूळ असलं की घातांक 1/5 असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी दुसरं उदाहरण आपण बघूया. आता दुसरं उदाहरण बघा काय आहे, 6th रूट ऑफ 9. याचा अर्थ 9चे 6वे मूळ. आता 9चे 6वे मूळ, मग 9 ही संख्या कंसात येणार आहे आणि 6वे मूळ म्हणजे घातांक किती होणार आहे, तर 1/6. अशा पद्धतीनं आपण घातांक लिहू शकतो. त्यानंतर तिसरं उदाहरण पहा, स्क्वेअर रूट ऑफ 256 256चं वर्गमूळ. मग 256 ही संख्या आपणास कंसात लिहायची आहे आणि स्क्वेअर रूट म्हणजे सेकंड रूट, वर्गमूळ म्हणजे दुसरं मूळ म्हणजे घातांक स्थानी आपल्याला 1/2 लिहायचं आहे. म्हणजे 256चा घातांक 1/2. त्यानंतर चौथं उदाहरण पहा, क्यूब रूट ऑफ 17
म्हणजे 17चं घनमूळ. मग 17 ही संख्या कंसामध्ये लिहायची आहे. आणि क्यूब रूट म्हणजे तिसरं मूळ. आणि तिसरं मूळ म्हणजे घातांक 1/3 असणार आहे पहा. तिसरं मूळ म्हणजे घातांक 1/3 असणार आहे. ओके. त्यानंतर आपण 5 नंबरचं उदाहरण बघूया. बघा या ठिकाणी मी 5 नंबरचं उदाहरण घेतो. 8th रूट ऑफ 100 म्हणजे 100चं 8वं मूळ. मग 100 ही संख्या कंसात लिहितो. आणि 8वं मूळ म्हणजे घातांक या ठिकाणी 1/8 येणार आहे. 8वं मूळ म्हणजे घातांक किती येणार आहे तर 1/8 असा घातांक या ठिकाणी येणार आहे. आणि शेवटचं उदाहरण बघा. 7th रूट ऑफ 30 30चे 7वे मूळ. मग 30 ही संख्या ब्रॅकेटमध्ये लिहायची आहे. आणि 7वं मूळ म्हणजे या ठिकाणी घातांक 1/7 असा होणार आहे. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली संख्या ही इंडेक्स स्वरूपामध्ये किंवा घातांक रूपामध्ये लिहायची होती. आपण त्यातील 6 या ठिकाणी घातांक स्वरूपामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मी पुढची स्क्रीन शेअर करतो पहा. दुसरा प्रश्न बघा काय आहे. आता हा प्रश्न बघा. राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a इन each ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे खाली ज्या संख्या आहेत त्या सर्व ज्या संख्या आहेत ते nth रूट ऑफ a म्हणजे a चे n-व मूळ या स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न बघा कसा आहे. 81 आणि 1/4 घातांक आहे. आता तिथं घातांक स्थानी दिसत नाही, मी तर व्यवस्थित येतो. 81चा घातांक 1/4. आता ही संख्या आपल्याला nth रूट ऑफ a या स्वरूपामध्ये लिहायची आहे. म्हणजे कोणत्या संख्येचं कितवं मूळ. आता मराठीत कसं लिहायचं 81चे 4थे मूळ. मराठीमध्ये कसं लिहायचं 81चे 4थे मूळ. आता हेच इंग्रजीमध्ये कसं लिहायचं 4th रूट ऑफ 81. काय लिहायचं बघा FOURTH 4th रूट ऑफ 81. अशा पद्धतीनं तुम्हाला ही संख्या nth रूट ऑफ a या स्वरूपामध्ये लिहिता येईल. त्यानंतर आता आपण दुसरं उदाहरण बघूया. माझ्याकडून हे चुकून डिलीट झालं, मी पुन्हा घेतो. ओके. आता दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. बघा इथं कंसामध्ये संख्या आहे 49 आणि त्याचा घातांक आहे 1/2. आता ही संख्या आपल्याला nth रूट ऑफ a या स्वरूपामध्ये लिहायची आहे. मराठीमध्ये ही संख्या कशी लिहिता येईल 49चे वर्गमूळ किंवा 49चे दुसरे मूळ. मग हेच इंग्रजीत कशी लिहायचं बघा स्क्वेअर रूट. 1/2 घातांक म्हणजे स्क्वेअर रूट SQUAREROOT स्क्वेअर रूट ऑफ 49 49चे वर्गमूळ. अशा पद्धतीनं आपणास ही संख्या लिहिता येईल. त्यानंतर आता आपण तिसरं उदाहरण घेऊया. इथं कंसामध्ये आहे 15 आणि याचा घातांक आहे 1/5. 15चे 5वे मूळ. 15चे 5वे मूळ म्हणजेच हेच इंग्रजीमध्ये कसं लिहिता येईल 5वे मूळ म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 15. फिफ्थ रूट ऑफ 15 अशा पद्धतीनं आपणास ही संख्या लिहिता येईल. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 पाहतोय पहा.
या ठिकाणी चौथं उदाहरण कंसामध्ये आहे 512 आणि त्याचा घातांक आहे 1/9. आता ही संख्या आपणास nth रूट ऑफ ए या स्वरूपामध्ये लिहायची. 512चं 9वं मूळ आहे. मग ही संख्या बघा 9th रूट ऑफ 512. 9th रूट ऑफ 500 माझ्याकडून चुकून डिलीट झालं पा. पुन्हा एकदा आपण बघा 512चा घातांक 1/9 असा आहे. मग nth रूट ऑफ 512 512चं nवं मूळ अशा पद्धतीने आपण ही संख्या लिहू शकतो. त्यानंतर 5वं उदाहरण बघा 100चा घातांक 1/19 असं दिलेलं आहे. म्हणजे पाया 100 आहे आणि घातांक 1/19 असा आहे. म्हणजे 100चं 19वं मूळ म्हणजे 19th रूट ऑफ 100. 19th रूट ऑफ 100 अशा पद्धतीने आपण nth रूट ऑफ ए या स्वरूपामध्ये ही संख्या लिहू शकतो. आणि शेवटचं बघा 6 नंबरचं उदाहरण. इथं 6 पाया आहे आणि घातांक 1/7 आहे. आता हे कसं लिहिता येईल? 6चे 7वे मूळ. 6चे 7वे मूळ म्हणजे 7th रूट ऑफ 6. 7th रूट ऑफ 6 म्हणजे 6चे 7वे मूळ. अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट केलेला आहे. धन्यवाद.